अर्जुन हा चतुर आहे आणि या श्लोकामध्ये त्याने श्रीकृष्णांना योगेश्वर म्हणून संबोधले आहे, कारण योगमायेवर त्याचे स्वामित्व आहे. अर्जुनासारखा असा शिष्य मिळाल्यानंतर गुरुला किती आनंद होतो म्हणून सांगू. भगवंताचे मन आनंदाने कसे भरले असेल, तर कल्याण मिळाल्यावर समर्थांना जसा आनंद झाला. आपले जे रामदास स्वामी होते, यांचा जो शिष्य होता कल्याण स्वामी, हे त्यांचे शिष्य होते. अच्छा अच्छा. हां. तर निवृत्तीनाथांना ज्ञानोबा मिळाले होते. म्हणजे गुरूंना अतिशय आनंद होतो. आपल्याला सत्शिष्य मिळाला आहे पाहून गुरूंना अतिशय आनंद होतो. आणि त्यामुळे हा अर्जुन असाच आहे, सत्शिष्य आहे भगवंताचा, आणि त्यामुळे भगवंत त्याच्यावर अतिशय प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांनी हे आपलं रूप दाखवायला त्याला सुरुवात केलेली आहे. अर्जुनाने जन्मजन्मांतरी अशी काही तपस्या केली आहे, म्हणून अर्जुन या पायरीला येऊन पोचला आहे. म्हणजे कोणालाही हे रूप बघायला मिळणं याच्यासाठी फार मोठी योग्यता लागते आणि ती अर्जुनाला मिळालेली आहे. भगवंता आपणच ठरवा की माझ्या ठाई हे सामर्थ्य आहे किंवा नाही, आणि म्हणून आपण मला आपले विश्वरूप दर्शन मी पात्र असेन तर घडवा. आणि त्यावेळा भगवंत हसले, इतके प्रसन्न हसले आणि त्यांच्या लक्षातही राहिलं नाही की हा चर्मचक्षूंनी पाहू शकणार नाही वगैरे वगैरे. ते नंतर आठवलं त्यांना. आधी त्यांनी दाखवायला सुरुवातच केली, हे बघ माझं रूप म्हणून दाखवायला सुरुवात केली. श्री भगवान वाच पश्चिमे पार्थरूपाणी शतशोथ सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नानावर्णाकृतीनी च. हे पार्था, माझी शेकडो व हजारो नाना प्रकारची आणि नाना वर्णाची तसेच नाना आकृतीची दिव्य रूपे पहा, असं म्हणून डायरेक्ट दाखवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे भगवंतांनी या सृष्टीतील अनंत जन नाना प्रकारांनी विराट स्वरूप परमात्म्याची उपासना करतात. या परमात्म्याचे मस्तक अग्नी आहे, चंद्रसूर्य हे नेत्र आहेत, जो विराट पुरुष आहे त्याचं. दिशा हे कान आहेत, वाणी म्हणजे वेद आहे, वायू हाच प्राण आहे, विश्व हे हृदय आहे, पृथ्वी हेच पाय होत. आणि हे पुरुष सूक्तामध्ये सगळं वर्णन आहे विराट पुरुषाचं. त्या परमात्मरूप परमात्म्याला सहस्रावधी मस्तके आहेत, सहस्रावधी नेत्र आहेत, सहस्रावधी चरण आहेत. म्हणजे हे आपण जर पुरुष सूक्त वाचलं तर त्याच्यावरून आपल्याला थोडीशी कल्पना या विश्वरूप दर्शनाची येऊ शकते की विश्वरूप दर्शन म्हणजे काय आहे. ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक ठिकाणी सांगतात. आता ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला एक पॅरेग्राफ मी वाचते, म्हणजे मग आपल्याला कळेल त्यांनी की पश्चिमे पार्थरूपाणी शतशोथ सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनीच. की नाना प्रकारची नाना आकृत्या माझ्या बघ असं ते जे म्हणतात, तर त्या आकृत्या कुठल्या कुठल्या, तर त्या एक पॅरेग्राफ मी वाचते, त्याच्यावरून तुमच्या ते लक्षात येईल. रोडकी, लठ्ठ, ठेंगू, प्रशस्त, विस्तृत, सडपातळ, अमर्याद, न आवरणारी, प्रामाणिक, सक्रिय, निष्क्रिय, उदासीन, प्रेमळ, कडक, धुंद, सावध, उघड, गूढ, उदार, कृपण, रागावलेली, सदाचरणी, मदोन्मत्त, स्तब्ध, आनंदित, गर्जना करणारी, शब्दरहित, शांत, आशाखोर, निराश, जागी झालेली, झोपलेली, संतुष्ट, पीडित, प्रसन्न, बिनहत्यारी, हत्यारी, तामसी, स्नेहाळू. आता हे सगळं आपल्याला गीतेमधून नाही कळणार, पण ज्ञानेश्वरीमधून कळतं. भयंकर, पवित्र, समाधीत असलेली, उत्पन्न करण्याचा स्वभाव असलेली, संहार करणारी, तटस्थ, उत्तम सोन्यासारखी, पिंगट रंग असलेली, शेंद्री, केशरी, शुभ्र, इंद्रनील, निळी, काळी, तांबड्या रंगाची, पिवळ्या रंगाची, काळ्या सावळ्या रंगाची, चाफ्याप्रमाणे गोरी, हिरव्या रंगाची, तांब्यासारखी तांबडी, पांढऱ्या चंद्रासारखी शुद्ध, अशी ही माझी नाना रंगाची स्वरूपे पहा. परमात्म्याची अशी अनंत रूपे आहेत. एवं नाना विधाकृती याम पाहता पारू नाही सुभद्रापती, असं म्हटलेलं आहे की पारच नाही, म्हणजे एवढी सांगितलेली अजूनसुद्धा अनंत आहेत. ही थोडीशी वर्णन केली. म्हणजे जिथे शब्दांची मर्यादा संपते असा परमेश्वर आहे. आपण शब्दामध्ये त्याला बांधूच शकत नाही, असा आहे तो. आणि मग पुढे आता भगवंत आपली अनंत रूपे उलगडताना 6व्या श्लोकात सांगतात,
पश्चादित्यान् वसून रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहुन्यदृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. हे भरतवंशी अर्जुना, माझ्या ठिकाणी आदित्यांना पहा, आदितीच्या 12 पुत्रांना पहा, 8 वसूंना पहा, 11 रुद्रांना पहा, 2 अश्विनी कुमारांना पहा आणि 49 मरुद्गणांना पहा. तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपेही तू माझ्या या विश्वरूपामध्ये पहा, असं ते म्हणतात. यापैकी आदित्य, वसू, रुद्र, वायू हे सगळं आपण बघितलं आहे बघा विभूती योगामध्ये. 12 आदित्य पाहिले, वसू पाहिले, रुद्र पाहिले, वायू पाहिले आपण. तर आता अश्विनी कुमारांविषयी जास्त काही उल्लेख तिकडे आलेला नव्हता 10व्या अध्यायामध्ये, त्यामुळे तो आपण इथे बघू. अश्विनी कुमार म्हणजे कोण होते. तर अश्विनी कुमार यांचा जन्म कश्यप आणि आदितीच्या पोटी झाला. यांचा जन्म ब्रह्मदेवाच्या कानातून झाला असं म्हणतात. आणि हा सर्व विश्व निर्माण करतो. म्हणजे विश्व ही ब्रह्मदेवाची अभिव्यक्ती झाली. ब्रह्मदेवाचे मस्तक वा कान म्हणजे या सृष्टीतील विशिष्ट ग्रह वा त्यावरील विशिष्ट देश असा अर्थ झाला. अश्विनी द्वय हे दोघं असतात, 2 कुमार आहेत हे. आणि यांना आपल्या देवांचे डॉक्टर म्हटलं जातं अश्विनी कुमारांना. अश्विनद्वय या वेदाच्या काळापासून या प्रख्यात देवता आहेत. देवता युग्म असंच म्हटलं झालं, जोडी आहे यांची म्हणून. आणि यांचं स्वरूप कसं आहे तर हे जुळे भाऊ आहेत. अत्यंत तेजस्वी आहेत, अत्यंत रूपसुंदर, अनेक रूपे धारण करणारे, पराकोटीचे सामर्थ्यवान, कमलपुष्पांची माला धारण करणारे आहेत. त्यांची गती विचाराप्रमाणे द्रुतगामी आहे आणि म्हणून ऋग्वेदाने त्यांना गौरवले असून देवगणात हे वयाने सर्वात कनिष्ठ आहेत. यांचे निवासस्थान आकाशात आहे. द्यू आणि पृथ्वी, द्यौ आणि अंतरिक्ष, गिरीशिखर या ठिकाणी यांचा निवास असल्याचे म्हटले आहे. त्यांचा निवास असा सर्वत्र असल्यामुळेच की काय त्यांचे निवासस्थान अज्ञात असल्याचे ऋग्वेद सांगतो. आणि हे देवांचे धन्वंतरी आहेत. मी म्हटलं तसं डॉक्टर आहेत देवांचे हे. रोगग्रस्तांना व्याधीमुक्त करणारे दिव्य चिकित्सक म्हणून यांचा गौरव होतो अश्विनी कुमारांचा. स्त्रियांना अपत्यप्राप्ती, नपुंसकाला पौरुष, पुत्रप्राप्ती, जरठकुमारींचा विवाह करून देण्याचे अलौकिक दैवी सामर्थ्य यांच्या ठिकाणी आहे. प्रेमी युगुलांचे तेच मिलन करून देतात. ते देवांचे धन्वंतरी आहेत. भक्ताचा अकाली मृत्यू ते टाळतात. अश्विनी हे आधिव्याधी बरे करणारे दिव्य धन्वंतरी असून त्यांनी अनेक दुःखग्रस्तांना दुःखमुक्त केले आहे. त्यापैकी काहींचा उल्लेख खाली केलेला आहे. अनेक त्यांनी इथे सांगितलेलं आहे की कोणाकोणाला औषध देऊन त्यांनी रोगमुक्त केलेले आहे. अश्विनी कुमार म्हणजे आपण काय बघत होतो, पश्चादित्यान् वसून रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा. म्हणजे आदित्य म्हणजे ह्या सगळ्या विश्वरूपामध्ये तू कोणाकोणाला पहा. तर आदित्यांना पहा, वसूंना पहा, रुद्रांना पहा, अश्विनी कुमारांना पहा असं त्यांनी सांगितलं इथे आपल्याला. आणि अश्विनी कुमारांचं खूप वर्णन यांनी या ठिकाणी केलेलं आहे. महाभारतात केलेलं वर्णन, त्यांनी कोणाकोणाला बरं केलेलं आहे त्या सगळं सांगितलेलं आहे इथे. आता पुढे जाऊन भगवंत म्हणतात की 7वा श्लोक आहे. इह एकस्थाय जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्य द्रष्टुमिच्छसी. गुडाकेशा, अर्जुनाला गुडाकेश म्हटलेलं आहे. गुडाकेश म्हणजे काय, कुरुळे केस असलेला असा एक अर्थ होतो गुडाकेशाचा. आणि अजून एक अर्थ त्याचा असा होतो की गुडाक म्हणजे निद्रा, निद्रेवर विजय मिळवलेला आहे अर्जुनाने आणि म्हणून त्याला गुडाक म्हणजे गुडाकचा ईश, गुडाक अधिक ईश असा तो गुडाकेश झालेला आहे. त्याची ती कथा सांगितलेली आहे. ती कथा मी सांगते आणि मग आपण थांबू, वाटल्यास पुढच्या वेळेस बघू. की गुडाकेशाची कथा मला वाटतं मी मागच्या वेळेस कधीतरी सांगितलेली असेल की हा जो असतो आपला कोण कुंभकर्ण, कुंभकर्णाला काय वर मिळालेला आहे, 6 महिने निद्रा आणि 6 महिने जागृतावस्थात. तर त्या कुंभकर्णाची जी हे असते बायको, कुंभकर्णाची पत्नी म्हणजे गुडाक आहे म्हणे. आणि त्या कुंभकर्णाचा जेव्हा वध झाला तेव्हा मग ती गुडाक गेली रामाकडे
आणि म्हणाली की तुम्ही आता मला विधवा केलेलं आहे, माझा काय दोष होता त्याच्यामध्ये, तर मी आता काय करू सांगा मला, मी कुठे जाऊ. आणि मग ते सांगतात की तू काय कर म्हणे की जिथे कीर्तन प्रवचन चालू असतं त्या ठिकाणी तू जा. आणि मग गुडाकेश म्हणजे त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन चालू असतं त्या ठिकाणी झोप येते बघा, काही जणांना झोप येते, तर ती निद्रा देवी तिथे जाऊन बसलेली आहे, तिला ते वरदान मिळालेलं आहे. परंतु हा अर्जुन कसा होता, अर्जुन हा गुडाकेश होता, त्यांनी त्या गुडाक म्हणजे त्या निद्रेवर विजय मिळवलेला होता, असा अर्जुन होता. आणि त्यामुळे त्याचं नाव या ठिकाणी गुडाकेश असं झालेलं आहे. भगवंत अशा प्रकारे या सजग अर्जुनासाठी विश्वरूप प्रगट करणार आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे कल्पतरूच्या बुडाशी गवताचे शेकडो अंकुर असतात, त्याप्रमाणे विश्वमूर्ती भगवंताच्या प्रत्येक केसांच्या तळाशी, बापरे काय वर्णन केलं आहे की भगवंताच्या प्रत्येक केसांच्या तळाशी अनंत सृष्टी आणि ब्रह्मांडे असतात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो ना आपण, तर भगवंत स्वतः भूत वर्तमान भविष्य यांच्या अतीत असतात. त्यामुळे या श्लोकातील अद्य म्हणजे या शुभ प्रसंगी असा अर्थ होतो, अर्जुनाला चराचर सृष्टी अनंत ब्रह्मांडासहित पाहावयास मिळणार आहे. अर्जुनाबरोबर आपल्यालाही पाहायला मिळणार आहे, त्यामुळे आपण अगदी सजग होऊन हे ऐकायचं आहे. याशिवाय आणखीही जे काही पाहण्याची असेल इच्छा ते सगळं भगवंत अर्जुनाला दाखवत आहेत. ब्रह्मांडाचे रहस्य, त्याचे उपादान व निमित्त कारण, परिवर्तन, कुरुक्षेत्रावरील जय पराजय असे अनंत विषय आणखीही पहा, या माझ्या विश्वरूपामध्ये मी तुला हे सगळं दाखवतो असं भगवंत म्हणतात. आता हे भव्य दिव्य आणि प्रखर रूप पाहणे प्राकृत चक्षुंना शक्य नाही, त्यासाठी दिव्यदृष्टीच हवी. अर्जुन भगवंताचा सखा आहे, साक्षात प्राणच आहे, म्हणून भगवंत त्याला आता दिव्यदृष्टी प्रदान करतात. म्हणजे या श्लोकामध्ये 8व्या श्लोकामध्ये त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण याला दाखवायला तर सुरुवात केली, पण अर्जुनाच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते, कारण त्याला काहीच दिसत नव्हतं. मग ते भगवंताच्या लक्षात आलं की अरे आपण एवढं सगळं आपलं ऐश्वर्य याला दाखवायला सुरुवात केली आहे, पण ह्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नाही आहेत. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण आनंदाच्या भरामध्ये अतिशय उत्साहित होऊन इतकं पटकन त्याला दाखवलं की आपण त्याला ज्ञानचक्षु द्यायलाच विसरलो. आणि मग या श्लोकामध्ये भगवंतांनी त्याला ज्ञानचक्षु दिलेले आहेत. न तुमाम शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरन्. परंतु मला या आपल्या प्राकृत चक्षूंनी पाहण्यास तू निसंशय समर्थ नाहीस, असं स्वतःच म्हणतात भगवान. याकरता मी तुला दिव्य अर्थात अलौकिक चक्षु देतो, त्यांनी तू माझा प्रभाव व योग सामर्थ्य पहा. आता याचं विवेचन आपण पुढच्या रविवारी करू. असं हे विश्वरूप दर्शन आहे. या विश्वरूप दर्शनाचा आपण आनंद घेणार आहोत. तर माझ्या बुद्धीला झेपेल, मला कळेल तेवढं मी सांगणार आहे. पुस्तक माझ्या समोर आहे, पण ते कळण्याची बुद्धी आपल्याकडे पाहिजे ना, ते तेवढं सांगता पण यायला पाहिजे, ते झेपायला पाहिजे. त्यामुळे जेवढं जमेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि एवढं बोलून मी या ठिकाणी थांबते. ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.